संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख आज मस्साजोगमध्ये टॉवरवर चढून आंदोलन करणार। वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यात आरोपी करण्याची मागणी। मुंबई महापालिकेच्या 27 रुग्णालयांना आजपासून औषध पुरवठा बंद करण्याचा पुरवठादारांचा इशारा। 120 कोटी थकवल्यानं पुरवठादारांचा निर्णय। अमित शहांनी घेतलेल्या बैठकीमध्ये मंत्र्यांना सज्जड दम। सरकारच्या प्रतिमेला धक्का लागेल असं कृत्य करू नका। जनतेशी संपर्क ठेवा, अमित शहांच्या सूचना। कार्यकर्ते केशव तर मोदीजी माधव होते। विधानसभा निवडणुकीच्या घवघवीत यशावर फडणवीसांकडून वक्तव्य, तर सर्व घोषणा पूर्ण करण्याचंही आश्वासन दिलं। नाशिकच्या द्वारका परिसरात लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला पिकअपची धडक। अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू। देवदर्शनावरून परत येताना काळाचा घाला। नवी मुंबईमध्ये पाम बीचवर भरधाव कारची दुचाकीला धडक। 2 तरुणींचा मृत्यू। अपघातानंतर चालक पसार। एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभ मेळ्याचा शुभारंभ। पौष पौर्णिमेला पहिल्या स्नानासह सुरुवात, तर उद्या पहिलं शाही स्नान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।